ओम नमो नारायणाय. आपण ऐकत आहोत सद्गुरू श्री शंकर महाराजांच्या कथा. एकदा जनार्दन बुवांना महाराज म्हणाले, चला आपण अक्कलकोटला जाऊया. 40 लोक बरोबर निघाले. समर्थांच्या समाधी मठात येऊन दर्शन केल्यावर महाराज म्हणाले, हेच माझे सद्गुरू आहेत. महाराज आपल्या काही भक्तांना सांगत, स्वामींनी माझ्या जिभेवर शिवलिंग स्थापन केले आहे. जीभ बाहेर काढून ते काही भक्तांना त्यांनी दाखवले पण होते. स्वामींना महाराज मालक म्हणत. समर्थांच्या समाधीसमोर कधी सिगारेट ओढत नसत. महाराज म्हणत, माझ्या हातून जे घडतं ते चमत्कार नाहीत, तर भगवंताकडून म्हणजे माझ्या सद्गुरूंकडून ते भक्ताचं केलेलं कौतुक आहे. महाराज सांगत, स्वामींनी मला त्यांच्या अंगावरचं दूध पाजलं आहे. म्हणजे अध्यात्मविद्येत पारंगत करून 17वीचे दुग्धपान करायला शिकवलं आहे. आत्मज्ञानाचं दुग्धपान करायला शिकवलं म्हणून स्वामी माझी माऊली आहे. म्हणूनच महाराज म्हणतात, स्वामी समर्थांना जो भजेल तो मला प्रिय आहे. पुढे अक्कलकोटवरून महाराज त्र्यंबकेश्वरला गेले. तिथे ते निवांत राहिले. त्या काळात जे भाविक त्यांच्याबरोबर होते त्यांना जाणवले की त्र्यंबक आणि महाराज एकच आहेत. नंतर त्र्यंबकेश्वरावरून महाराज पुण्याला आले. महाराज अनेक गावांना जात, पण त्यांचे कायम वास्तव्याचे स्थान मात्र पुणेच होते. पुण्यात लष्कर भागात एक विदेही यवन स्त्री राहत होती. त्या बाईचे नाव हजरत बाबाजान. ती महाराजांना आई म्हणायची. प्रत्यक्ष अल्लाच पृथ्वीवर आला आहे अशी तिची निष्ठा होती. ती महाराजांना नेहमी सलाम करायची. तिच्या आग्रहावरून महाराज लष्कर भागात काही दिवस आनंदाने राहिले होते. महाराज नंतर पुण्याहून नगरला गेले. तिथून मढीला गेले. तिथे नाथांच्या पुण्यसमाधीला त्यांनी वंदन केले. कित्येक वर्षांची धुनी तिथे शांत झालेली होती. महाराज जेव्हा अलख म्हणाले तेव्हा ती धुनी आपोआप पेटली. एकदा एक दशग्रंथी ब्राह्मण महाराजांचे चरण धरून म्हणाला, महाराज मला काहीतरी प्रसाद द्या ना. महाराज म्हणाले, मी तुला प्रसाद देतो, पण तो तू खाणार नाहीस. ब्राह्मण निश्चय करून म्हणाला, महाराज तुम्ही दिलेला प्रसाद मी खात्रीने खाईन. तेव्हा महाराजांनी एक कागदाची पुडी बांधून त्याला दिली. ब्राह्मण आनंदाने घरी गेला. घरी जाऊन पुडी उघडली तर त्यात कोंबडीची 4 अंडी होती. ब्राह्मण भडकला. म्हणाला, मी भिक्षुक, वैदिक, पवित्र ब्राह्मण आणि महाराजांनी हे अभक्ष्य देऊन मला अपवित्र केले. म्हणून ती पुडी उकिरड्यावर फेकून शचैल स्नान केले. तेवढ्यात रामभाऊ अकोलकर महाराजांचे एक भक्त शास्त्री बुवांकडे आले. ते म्हणाले, बुवा ह्यावेळी येऊ कसले स्नान? तर ब्राह्मण चवताळून म्हणाला, तुमच्या महाराजांना प्रसाद मागितला तर त्यांनी मला कोंबडीची 4 अंडी दिली. ती उकिरड्यावर फेकून आलो आणि स्नान केले. अकोलकर म्हणाले, दाखवा बरं कुठे टाकला प्रसाद. दोघे उकिरड्यावर गेले. पुडी उचलून अकोलकरांनी उघडली तर त्यात 4 आंबे होते. ब्राह्मण ओशाळला. तोबा करू लागला. त्याला पश्चाताप झाला. महाराजांपुढे लोटांगण घातले. अंड्याचे आंबे कसे झाले हे कोडे मात्र त्याला कधीही उलगडले नाही. महाराज असे अनंत चमत्कार करायचे, ज्याचे कोडे देवांनाही सुटायचे नाही, तर तिथे माणसाची काय कथा. एकदा प्राध्यापक भालचंद्र देव यांनी महाराजांना विचारले, तुमचे वय किती? तर महाराज म्हणाले, 150 वर्ष. शनिवारवाड्यामध्ये दुसऱ्या पेशव्यांच्या हातून मी भोजन करून दक्षिणा घेतली आहे. काहींना महाराज सांगत, आमचे वास्तव्य खानदेशात कुंवरस्वामी म्हणून होते. माझे मूळ नाव गौरीशंकर. राजाधिराज म्हणून कुंवर असे म्हणत. आमचे समाधी मंदिर वाघोडात आहे. महाराजांच्या प्रत्येक शब्दातला गुह्यार्थ मात्र त्यांनाच माहीत असे. आज आपण इथेच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हरि ओम तत्सत.